एकत्र गुण्यागोविंदाने नांदणारी मंडळी शोधणं हे खरं तर दुरापास्त आहे. पण ही अशी एकत्र नांदणारी मंडळी एका नाटकातनं आपल्या भेटीला आणली आहे. ती प्रशांत दामले यांनी. गुण्यागोविंदाने हे नाटक आता लवकरच येत आहे. जाणून घ्यायचं आहे प्रशांत सर की नवं नाटक, नवी टीम, सगळेजण तुम्ही घेऊन आलेले आहेत. काय या नाटकात असं वेगळेपण आहे जे आम्हाला पाहायला मिळणार आहे? मागच्या वर्षी म्हणजे दरवर्षी आपल्या निर्माता संघातर्फे दीर्घांक स्पर्धा घेतली जाते. तर मागच्या वर्षी जी दीर्घांक स्पर्धा घेतली होती त्या दीर्घांक स्पर्धेत हा दीर्घांक पहिला आला होता. त्यावेळी त्याचं नाव होतं 2 स्मॉल. आणि त्यानंतर जेव्हा दिग्दर्शकाशी बोलणं झालं तेव्हा म्हणजे महेंद्रशी जेव्हा बोलणं झालं तेव्हा असं वाटायला लागलं की हे नाटक जेव्हा मी बघितलं होतं त्यावेळी वाटायला लागलं की आपलं हे नाटक हा दीर्घांक नाटक म्हणून करायला हवा. कारण मुळात त्यातला जो सबस्टन्स आहे ना, त्याचा सबस्टन्स आणि त्या विषयाची मांडणी ही अतिशय सुरेख आहे. आणि मला असं वाटतं की विनोद लिहिणं ही खूप अवघड प्रक्रिया आहे आणि तो विनोद सादर करणं हे खूप अवघड आहे. मुळात विनोद करणं हेच अवघड आहे. आणि स्वच्छ विनोद करणं, कौटुंबिक जिव्हाळ्याचे विनोद करणं, कुटुंबात होणारे विनोद दाखवणं, म्हणजे लग्नाच्या गोष्टी कसं आहे, लग्नाच्या गोष्टीमध्ये कुटुंबातले विनोद होते, तसे हे या दोन फॅमिलीतले विनोद आहेत. आणि मुळात विषय जो आहे हा विषय नेहमीसारखा नाही आहे की भांडणाला एक विषय लागतो ना. आणि बऱ्याच वर्षात मला असं वाटतं की मराठी रंगभूमीवर भांडणाचा हा टॉपिक घेऊन विषय आलेलाच नाही आहे. त्यामुळे हा टॉपिक काय तो मी आत्ता सांगणार नाही आहे, पण हा टॉपिक फार महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक घरातला आहे आणि प्रत्येक आईवडिलांच्या जिव्हाळ्याचा आहे. आणि त्यामुळे भांडणाचा विषय म्हणजे अशा पद्धतीने मांडलेला की त्यामुळे तो विनोद निर्माण होतो की थर्ड पार्टी म्हणून मला बाहेरून बघताना टाळले येडपटपण आहे. हे असं ह्या मुद्द्यावर कसं भांडण होऊ शकतं. तर अशा पद्धतीचे विनोद या नाटकात खूप छान लिहिले गेलेले आहेत. घटना एकामागोमाग एक घटनांचा एक छान ताळमेळ याच्यात साधलेला आहे. 2 फॅमिलीज आहेत, म्हणजे 2 पुरुष आणि 2 स्त्रिया, म्हणजे 2 जेंट्स आणि 2 लेडीज असे अभिनेते आणि अभिनेत्री आहेत. आणि सगळ्यात मला महत्त्वाचं सांगायचं ते असं की माझ्यानंतर भरत जाधवनंतर अजून एकही अशी जनरेशन या मराठी रंगभूमीवर तयार झालेली नाही. आता तसं बघायला गेलं तर हे चारही कलाकारांना उत्तम काम मिळू शकेल टी व्ही माध्यमात, बरोबर आहे. तर टी व्ही माध्यमात उत्तम काम मिळू शकत असूनही त्यांना मिळत असलेल्या कामावर पाणी सोडून ते मराठी नाटक करतायत, जे चांगलं आहे. तर मला असं वाटतं की त्या नाटकाला रसिक प्रेक्षकांनी प्रतिसाद द्यायलाच हवा. तर मराठी कलाकार घरी बसणार नाहीत, त्यांना भरपूर काम आहे. पण मराठी रंगभूमीवर जर आपल्या रंगभूमी पुढे न्यायची असेल तर अशा उत्तम कलाकारांना आपण सपोर्ट करायला पाहिजे. ॲज ए निर्माता मी सपोर्ट केला आहे आणि ॲज ए प्रेक्षकांनी सपोर्ट करायला पाहिजे असं मला वाटतं. कारण या नाटकाची मुळात जातकुळीच वेगळी आहे आणि अशा जातकुळीचं नाटक गेल्या माझ्या आठवणीप्रमाणे 10 ते 15 वर्षात आलेलं नाही आहे. त्यामुळे नाटकाचं वेगळेपण ते आहे. महेंद्र कदम, आम्ही आजपर्यंत म्हणजे आता टी व्हीबद्दल बोलतो तरी टी व्हीवर इतकी मोठी कारकीर्द असलेला दिग्दर्शक इतकी वर्ष कसा काय व्यावसायिक रंगभूमीपासून लांब राहिला असं वाटतं. पण आता फायनली येत आहे तर काय वाटतंय? नाटक ही काय अनुभूती असते ती मला प्रशांत दामले यांच्यामुळे शिकायला मिळते खरं सांगायचं तर. कारण आम्ही हे स्पर्धेत जेव्हा नाटक सादर केलं तेव्हा एक वेगळा दृष्टिकोन होता, तेव्हा एक वेगळा प्रेक्षक वर्ग होता. आता आम्ही तिकीट काढून येणाऱ्या ऑडियन्सचा विचार करावा हे जेव्हा आम्हाला प्रशांत दामलेंनी असं पिन पॉइंटेड सांगितलं आणि कसं करायचं याचे अक्षरशः धडे मलाही दिग्दर्शक म्हणून मिळत आहेत की जे मला पुढच्या कारकिर्दीसाठी खूप फायद्याचं होईल. आणि नाटकाची वनलाईन फार सिंपल आहे. म्हणजे काय की ती जर सांगितली तर कदाचित तितकी अपील होणार नाही. म्हणजे आशुतोष गोवारीकरने जर ती लगानची लाईन सांगितली असती तर काय सांगितली असती की क्रिकेटची मॅच खेळतात, इंग्रज हरतात आणि ते लगान माफ करतात. तर तो तसा कितीतरी 12 का 15 रीडिंग त्याला कराव्या लागल्या. तर हे पण तसंच होईल. कदाचित मी वनलाईन सांगितले तर मी फसीन, तुम्हाला नाही आवडणार. पण त्या वनलाईनमध्ये जे रंग भरले गेलेत हळूहळू कलाकारांपासून किंवा दामलेन सरांनी ॲज अ निर्माता म्हणून पण आम्हाला जो सपोर्ट दिला आहे ते रंग काम बघण्यासाठी लोकांनी यावं म्हणून मी वनलाईन सांगणं टाळतोय. बरं, 4ही कलावंत नवे आहेत, पण तुमचा अनुभव कसा आहे? मुळात महेंद्र कदम एकीकडे आणि दुसरीकडे प्रशांत दामले, असे दोन्ही दिग्गज जेव्हा समोर असतात तर त्यांच्यावर काम करायला कसं वाटतं? जेव्हापासून मला कळतंय तेव्हापासून मला प्रशांत सरांबरोबर काम करण्याची खूप इच्छा होती आणि मी ऑलरेडी त्यांची स्टुडंट आहेच. पण या नाटकामुळे त्यांचं मार्गदर्शन आणखी मिळतं आहे आणि त्यांनी मला संधी दिली त्यामुळे त्यांना थँक्यू सो मच. आणि
नाटकात काम करण्याची इच्छा होतीच आणि त्यात चंद्रलेखा बॅनर आणि प्रशांत सर. सो आत्ता खूप भारी वाटतं आहे आणि धडधडतं आहे पण, कारण इतकं मोठं बॅनर आपण प्रेक्षक पाहायला येणार, त्यांनी जी संधी दिली आहे त्याचं सोनं करायचं आहे, त्याच्यामुळे थोडी धडधड आहे. बघूयात आता प्रेक्षक काय म्हणतात ते. ठीक आहे, मग संध्याकाळी वरुणला घेऊन या ना तुम्ही आमच्या घरी. आज संध्याकाळी? हां तुमच्या घरी? हां. अतुल चालेल. हा कसं चालेल? आर्यनने आपल्या घरी यायला हवं. हा. म्हणजे ज्याची चूक आहे त्याने माफी मागायला पाहिजे ना. मग तो आपल्या घरी ये, आपल्या वरूनची माफी मागेल आणि मग सगळी मज्जाच मज्जा. मुळातच प्रशांत सरांनी आणि महेंद्रने सांगितलं त्याप्रमाणे की नाटकाची जातकुळीच वेगळी आहे पहिली गोष्ट. आणि प्रशांत दादा जसं म्हणाले की गेल्या 10 ते 15 वर्षांमध्ये हा असा विषय आला नाही आहे रंगभूमीवर, आणि ते खरंच आहे. कारण की आजवर आपण विनोदी नाटकं पाहायला गेलो तर एक पॅटर्न सेट केलेला आहे. स्लॅपस्टिक आहे, वर्बल आहे, पण इथे स्लॅपस्टिकचा वापर न करता आपण विनोद निर्मिती करतो सिच्युएशनमधनं. भांडण आहेच, पण ते भांडण कुठल्या लेवलला जातं, कुठल्या विनोदी ढंगाने जातं, हे पाहणं त्यातली खरंच गंमत आहे. आणि प्रशांत सरांबरोबर काम करणं म्हणजे आमच्यासाठी गंमत आहे आणि पर्वणी आहे. पण आमच्या दुर्भाग्याने प्रशांत सर आमच्यासोबत काम करत नाही आहेत, पण आमच्या पाठीशी आहेत. तर गणेश, या सगळ्यांमध्ये तसं पाहायला गेलं तर सिनियर ॲक्टर तू आहेस. इतक्या अनेकांसोबत तू काम केलेलं आहेस, वेगवेगळ्या पद्धतीचे विनोद तू स्टेजवर सादर पण केलेले आहे. तुला या नाटकाची जातकोळी काय वाटते आणि या सगळ्या नव्या टीमबरोबर काम करताना कसं वाटतं? खरंच असं सांगेन की हा नाटक एक वेगळाच आनंद देणार आहे रसिकांना, आणि त्यात आमच्या चौघांच्याही भूमिका वास्तववादी आहेत. निव्वळ मनोरंजन आहे हे नाटक. म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी येऊन 2-2.5 तास निव्वळ मनोरंजन करायचं, आणि एक थोडासा हलकासा एक समाज प्रबोधन आहे त्यातनं. हे जास्त नाही आहे, प्रबोधन आहे, कारण आपण ते प्रबोधनासाठी करत असतो. थोडंसं प्रबोधन आहे, पण मला असं वाटतं की जास्त आम्ही बोलण्यापेक्षा ती जी उत्सुकता आहे ती जर तशीच राहिली आणि प्रेक्षकांनी जर खूप चांगला प्रतिसाद आम्हाला दिला तर त्यांना नक्कीच त्याची पावती मिळेल की अरे हां, खूप चांगलं नाटक. आणि महेंद्रने म्हणजे जसं प्रशांत सरांनी सांगितलं की या 15 वर्षात खरंच असं नाटक आलेलं नाही, कारण विनोद करणं खूप कठीण असतं, मग ते जाणवतोच आम्हाला. आणि हा खरंच वेगळ्या घटनेचा विनोद लिहिलेला गेलेला आहे, आणि तो खूपच वास्तववादी आहे. म्हणजे बघतानाच ते लोक खरंच एन्जॉय करतील. मी दीर्घांकात सुद्धा होते आणि त्याच टीमला घेऊन प्रशांत दामले काम करतायत ही गोष्ट तेव्हापासून ते आत्तापर्यंत आणि उद्या होणाऱ्या बऱ्याच प्रयोगांपर्यंत ही माझ्या मनात अगदी उड्या उड्या मारतच राहणारी असणार आहे. कारण हा माझा खूप मोठा आनंद आहे आणि ह्याचं सगळं श्रेय मी त्यांना तर देतेच, पण आमच्या डिरेक्टरना सुद्धा देते. महेंद्र कदमांनी खरंच तो एक स्टँड घेतला आमच्यासाठी. त्याच्यासाठी मी एक आर्टिस्ट म्हणून, एक नवीन कलाकार, व्यावसायिक रंगभूमीचा एक नवीन कलाकार म्हणून मी त्यांना खूप खूप आभारी आहे, असं एवढंच सांगेन. एकंदर शक्यतो आता सध्या आपण जो रंगभूमीवर ट्रेंड पाहतोय की अनेकदा टी व्हीमध्ये काम करणारे कलाकार हे मराठी रंगभूमीवर येत आहेत आणि जे शुअर शॉट ज्याला बुकिंग आहे त्याच्यावरतीच सगळेजण डाव खेळताना दिसत आहेत. अशा वेळेस तुम्ही संपूर्णपणे हे 4 चेहरे नवे, म्हणजे स्वतः देखील तुम्ही कदाचित एस्टॅब्लिश आर्टिस्टना घेऊन पण हेच नाटक करू शकला असतात, ते तुम्ही अवॉइड केलं, त्यामागचं कारण काय? मुळात मी टीम तोडण्याच्या विरुद्ध आहे. म्हणजे 92ला माझं गेला माधव आलं, तीच टीम जेव्हा मी 2 वर्षापूर्वी बंद केलं नाटक, त्यावेळी तोपर्यंत इतकी वर्ष सेम टीम होती. लग्नाची गोष्ट सेम टीम. एकदा टीममधली आर्टिस्ट बदलली ना की मग ती गंमत जाते. एक अंडरस्टँडिंग असतं, खूप छान ट्युनिंग झालेलं असतं. त्यामुळे मला ही टीम बदलायची होती. खरं म्हणजे संचित आणि ह्याचा रोल इतका मस्त आहे, त्या 2पैकी कुठला तरी एक रोल मला करायला मिळाला असता तर मला मजा आली असती. म्हणजे असं जाणवत राहतं, यार याच्यातलं एक रोल तरी आपण करायला पाहिजे होता यार. गाण्याचा रोलसुद्धा छान आहे आणि संचितचा रोलसुद्धा छान आहे. त्यामुळे मला असं वाटतं, पण तू म्हणतोस त्याप्रमाणे माझ्याबरोबर माझ्याकडे एक कार्टी काळजात घुसली नावाचं नाटक माझं चालू आहे. त्याचबरोबर माझी ॲक्टिंग इन्स्टिट्यूट चालू आहे. सगळ्याच गोष्टीत पाय मारत बसण्यात काय पॉईंट नाही. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा जे मगाशी सांगितलं, ते नवीन जनरेशनला नवीन, म्हणजे ही काही तशी नवीन नाही आहे. हे काम केलेले कलावंत आहेत, चांगले कलावंत आहेत. आता फक्त प्रेक्षकांनी त्यांना ॲक्सेप्ट करण्यासाठी
म्हणजे विश्वासार्हता वाढवणे, ह्या कलावंतांची विश्वासार्हता वाढवणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी त्यांनीच काम करायचं. विश्वासार्हता मी त्यांची वाढवू शकत नाही. ते जितकं उत्तम काम करतील तेवढं लोकांचं त्यांच्यावर प्रेम बसेल आणि तेवढं प्रेम बसेल तेवढं पुढचा त्यांचा प्रवास सुखकर होईल. पण त्यांना मुळात स्टेज उपलब्ध करून देणं हे जे माझं ॲज ए सिनियर आर्टिस्ट म्हणून मला जे कर्तव्य वाटतं तेवढं मी माझं कर्तव्य केलं आहे. पुढचं काम त्यांचं त्यांनी करतायत आणि करत राहतील अशी मला खात्री आहे. आणि प्रेक्षकांना मला एवढंच सांगावं असं वाटतं की हे नाटक तुम्ही निश्चितपणे बघा, 100% बघा. आणि ह्याच्या पुढे जाऊन मी असं सांगेन, हे जर नाटक आवडलं नाही तर पैसे परत करेन मी. पण मग आर्यनचं काय मत आहे ह्याच्यावर? तो बोलतो कुठे फारसा, कदाचित त्याच्या मनावरही चढपण आलं असेल. पण त्याला या गोष्टीची खंत आहे का की त्याने त्याच्या वर्गातल्या एका मुलाचा चेहरा विद्रूप केलाय? विनोद तुमच्यासाठी नवा नाही. वेगवेगळ्या पद्धतीचं विनोदी लेखन तुम्ही केलेलं आहे ऑलरेडी, डिरेक्शन पण केलेलं आहे. पण जेव्हा नाटक करायचं होतं तेव्हा नक्की काय पथ्य पाळलीत किंवा कशा पद्धतीने तो एक नाटकाचा विनोद असतो किंवा संपूर्णपणे वेगळं काहीतरी द्यायचं आहे असं तुम्हाला काय वाटलं रंगभूमीवर? कारण सगळेजण सांगतायत संहिता वेगळी, संहिता वेगळी, तर अशी वेगळी संहिता कशी जुळणार? छोट्या घटनेतून ह्या 4 व्यक्तिरेखा कुठल्या कुठल्या डिव्हायसेसमध्ये कसे वागतील ते डिव्हायसेस बेसिकली माझ्याकडे रेडी होते. काही डिव्हायसेस आधीही ह्या म्हणजे आपल्या नाट्यसृष्टीत वापरले गेलेले आहेत. तर त्याचा वापर हे कॅरेक्टर, हे 4 पात्र वापरले तर कसा होईल, काय पद्धतीने होईल, असं फक्त विचार करत गेलो आणि ते फुलत गेलं. म्हणजे काही पात्ररचना महत्त्वाची होती आणि डिव्हायसेस त्यांना त्या डिव्हायसेसमध्ये वापरणं महत्त्वाचं होतं. घटना छोटीच आहे, ती काही कोणालाही सुचू शकते, त्याच्यात काय फार मोठं नाही आहे. पण त्या पात्रांचा संघर्ष त्याच्यात कसा उभा राहील याचा विचार करणं फार गरजेचं होतं. त्यामुळे आणि मग ते, आणि खरं सांगायचं तर दीर्घांक करताना आधी फुल्लेन नाटकच डोळ्यासमोर होतं. ते आम्ही दीर्घांकात छोटं केलं होतं साधं. ते आता इथे आम्ही फुल्लेन करतो आहोत, एवढाच फरक झाला. खरं सांगायचं तर विनोदी नाटक हे कधीही शेवटपर्यंत बसत नाही. दर प्रयोगाला नवीन नवीन जागा मिळत असतात. एक बेसिक आराखडा असतो आणि दर प्रयोगाला आम्ही नवीन नवीन इंटिरियर करत असतो आणि इंटिरियरच्या नवीन नवीन जागा सापडत असतात. आता गेला माधवकडे कुणीकडेचे 1800 प्रयोग झाले, एका लग्नाच्या गोष्टीचे 1800 प्रयोग झाले. शेवटच्या प्रयोगापर्यंत नवीन जागा सापडत होत्या. फक्त ते जागरूक राहावं लागतं की कुठली जागा कशी घ्यायची आणि कधी घ्यायची आणि किती वेळात घ्यायची. त्यामुळे विनोदी नाटक हे पूर्णपणे प्रेक्षकांवर अवलंबून असतं. सिरियस नाटक मी माझं करीन, तुम्हाला बघायचं तर बघा, मी रडतोय, तुम्हाला रडायचं तर रडा, काय रडू, असं ते असतं. पण कॉमेडी नाटक, विनोदी नाटक हे पूर्णपणे प्रेक्षकांवर अवलंबून असतं आणि स्वच्छ कॉमेडी अतिशय अवघड असते. अंडर द बेल्ट कॉमेडी खूप इझी असते. पण शील आणि अश्लील या रेषेवर उभं राहून सातत्याने विनोद करणे ह्याच्यासारखा दुसरा एक्सरसाइज नाही. म्हणजे मला असं वाटतं की सकाळी आपण सूर्यनमस्कार घालतो त्याच्यापेक्षा हा मोठा एक्सरसाइज आहे. सरांनी पण अनेक गोष्टी शिकवलेल्या आहेत आणि हे करायचं आता प्रयोग प्रत्यक्ष लोकांसमोर येणार. काय नक्की मनात धाकधूक आहे आणि कसा बसलाय आता त्याबद्दल काय सांगा? प्रॅक्टिस चालू आहे, अजूनही करतो आहे मी. आणि अजून धडधडत त्याच्या पलीकडे मी काहीच बोलू शकत नाही, कारण उद्या आणि त्याच्या पुढे कंटिन्यू प्रयोग लावलेले आहेत. सो बघूयात आता काय होतंय. दोघांनाही सांगावं वाटतं की प्रशांत सर तुम्हाला मुद्दाम अनेक टिप्स देत आहेत. बरोबर, त्या ज्या टिप्स देत आहेत त्या कशा पद्धतीने तुम्ही कोप करताय, कसं बसतंय नाटक? फार छान उभं राहतंय असं मी म्हणेन. कारण की बसणं म्हणजे अगदीच डाऊन होतं. नाटक छान रीतीने उभं राहतंय आणि एनर्जेटिक होतंय. जी आमची एनर्जी आहे त्याच्या दुप्पट तिप्पट एनर्जी प्रशांत दादाची आहे आणि त्याच्याकडनं आम्हाला ती एनर्जी मिळते आणि त्यातनं आम्ही उभे राहतोय. आणि अगदी छोटे छोटे प्रसंग आहेत किंवा काही छोटे छोटे विनोद आहेत, बिटवीन द लाईन्स असं आपण म्हणतो नेहमी. त्या बिटवीन द लाईन्स कशा काढायच्या, रिॲक्शन्स किती प्रखरतेने द्यायच्या, ज्या त्या शेवटच्या रूममधल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील आमच्या रिॲक्शन्स, हे आम्हाला अजून फार प्रकर्षाने प्रशांतदादा करून दाखवतात. महेंद्र पण आम्हाला तेच अगदी बिटवीन द लाईन्स कशा काढायच्या किंवा वाक्यातले शब्दांवरचे स्ट्रेसेस कसे अजून प्रभावीपणे येतील, त्यामुळे नाटक किती छान पोहोचेल हेही आम्हाला कळते. आणि चौघांबरोबर काम करताना म्हणजे धमालच येते, कारण की
कुरघोडी हा प्रकार आहे नाटकामध्ये, पण आम्ही एकमेकांवर कुरघोडी अजिबात करत नाही आहोत आणि तसं करायची अजिबात गरज नाही आहे आम्हाला, कारण की सगळेच आम्ही गुण्यागोविंदाने काम करतोय. खरंच म्हणजे या सगळ्यात महत्त्वाचा आहे तो अनुभव. म्हणजे जसं तू म्हणालास की प्रशांतता हा त्यांचा एक सशक्त असा दांडगा अनुभव आहे आणि त्याचा आम्हाला खूप फायदा होतो आहे की नाही बघ हे असं आहे ना, हे इतकं एलॅबरेट करा म्हणजे ते बरोबर आणखी. कारण जसं तू जसं म्हणालास की काय वाटतंय, तर खरंच धाकधूक आहे आणि खरंच दडपण आहे. कारण बेसिकली मी म्हटलं ना की हे नाटक खूप वेगळं आहे, वास्तववादी आहे, आणि तरी त्यात आम्हाला प्रशांतताची मदत त्यासाठी झाली आहे की तो त्यातला जो विनोद आहे, कारण इतकी वर्षांचा अनुभव आहे, वेगवेगळ्या घाटांची नाटकं केली, त्यामुळे हा कसा पोचेल याच्यासाठी आम्हाला खूप त्यांची मदत होती. आपण आणखी एक कप कॉफी घेऊयात का? नाही, मला नको. मला चालेल. हळू खिडकीत पडशील. इट्स ओके डिअर, मी आपल्या सगळ्यांसाठी कॉफी बनवतो. मेसेज पडला. अरे वा, तुम्हाला चित्रकलेची देखील आवड आहे. हो. चित्रगुप्त अहो, राजा रवी वर्मा आहे. पेपर द्यायचा आहे, हा कठीण पेपर आहे, द्यायचा आहे, पण युनिव्हर्सिटी सोबत असल्यावर काही प्रश्नच येत नाही. त्यामुळे हे थोडे विद्यार्थी जरा आम्ही थोडे मोकळे पण आहोत, पण तेवढंच आम्हाला टेन्शनसुद्धा आहे. पण ठीक आहे, सगळं ठीक होईल असं कुठेतरी वाटतंय, तर होईल व्यवस्थित. त्यामुळे रसिकांनी नक्की हो. आमचं नाटक नाटक पाहायला बघायला. गुण्यागोविंदाने.